The Twins by Henry Sambrook Clay is a humorous poem about the lifelong identity crisis faced by a man due to his identical twin brother. Let's see the explanation of the poem, The Twins. In this poem, poet says that in form and feature, face and limb, I grew so like my brother that folks got taking me for him and each for one another. बघा पोएट काय सांगत आहे, म्हणजे इथं पहिले आपण परिस्थिती समजून घेऊया. ज्या घरामध्ये जुळी मुलं असतात त्या घरामधली परिस्थिती अतिशय भयंकर असं कळत नाही की आत्ताच ज्याला जेवण भरवलेलं आहे ते याला की दुसऱ्याला, एला की बीला. म्हणजे असं होतं कधी कधी की एला, फॉर एक्झाम्पल आपल्याला समजावं म्हणून मी नाव देते आहे. एला जेव घातलेला आहे तर नंतर बीला जेव घालायचा आहे, तर परत एलाच आपण जेव घालतो आहे, अशी आईची बरेचदा तारांबळ होते. मग ते ओळखू यावेत म्हणून त्यांना एखादी काहीतरी हेअरस्टाईल म्हणा किंवा एखादा टिळा म्हणा असं काहीतरी लावून दिलं जातं की फरक लक्षात यावा की ए हा ए आहे आणि बी हा बी आहे. तर अशीच गफलत झालेली आहे ह्या कवितेमध्ये. तर जो पोएट आहे तो आपली व्यथा सांगतो आहे या कवितेच्या थ्रू की पोएट आणि त्यांचे जे भाऊ होते ते कसे जुळे होते आणि त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये त्यांना त्यांची कशी फजिती व्हायची. बघा पोएट काय म्हणत आहे, इन फॉर्म अँड फीचर म्हणजे जे काही अवयव असतात, चेहरेपट्टी असते, डोळ्यांची ठेवण असते वगैरे वगैरे, आणि जे काही दिसणं असतं त्याच्यामध्ये इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, चेहरा आणि सगळे शरीराचे अवयव. आय ग्र्यू सो लाईक माय ब्रदर, म्हणजे माझी वाढ ही माझ्या भावाप्रमाणेच झालेली होती. जसा भाऊ दिसायचा तसाच मी दिसायचो आणि तो सुद्धा माझ्यासारखा दिसायचा, व्हाईस वर्सा. दॅट फोक्स गॉट अ टेकिंग मी फॉर हिम, आणि त्याच्यामुळं काय व्हायचं, इतर जे लोक आहे, नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांना असं वाटायचं दे गॉट टेकिंग मी फॉर हिम, मला तो समजायचे आणि त्याला मी समजायचे, अँड ईच फॉर वन अनादर, म्हणजे मला माझ्या जागी त्याला समजायचे आणि त्याच्या जागी मला समजायचे. असं कन्फ्युजन सगळ्यांचं होत राहायचं, सगळ्या मित्रपरिवारांचं आणि नातेवाईकांचं. इट पझल्ड ऑल आर किथ अँड किन, आणि त्याच्यामुळे काय झालं की आमचे सगळे रिलेटिव्ज होते ते सगळे पझल्ड झाले, म्हणजे गोंधळून गेले. त्यांनासुद्धा कळेना की हा कोण आणि तो कोण. इट रीच अ फिअरफुल पीच, आणि त्याच्यामुळे काय झालं की अतिशय लिमिटपर्यंत ही गोष्ट आली, अतिशय भयंकर अशी लिमिट क्रॉस केली ह्या गोष्टींनी. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जुळं म्हणून जन्माला आलेलं होतं. येट नॉट अ सोल न्यू विच, म्हणजे दोघांनासुद्धा कळत नव्हतं, त्यालासुद्धा कळत नव्हतं की कोण जुळं आहे, आणि मलासुद्धा कळत नव्हतं की कोण जुळं आहे. त्याला असं वाटायचं की माझा भाऊ जुळा आहे, मला असं वाटायचं की तो जुळा आहे. असं दोघांमध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं की नेमकं कोण जुळं म्हणून जन्माला आलेलं आहे, आणि कायम हे कन्फ्युजन आमच्या मनामध्ये राहायचं. वन डे टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड, ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आता बघा काय गंमत झाली. एके दिवशी काय झालं, टू मेक द मॅटर वर्स, म्हणजे आधीच प्रकरण अतिशय खराब झालेलं होतं, अतिशय वातावरण बिघडलेलं होतं की नुसतं धिंगाणा सुरू होता की हा कोण तो कोण, म्हणजे ए धिंगाणा घालतो आहे का बी धिंगाणा घालतो आहे हे कळायचं नाही, सारखे सारखे दिसायचं, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायचं. आणि त्यातही ते जे प्रकरण आहे ते अतिशय वर्स करण्यासाठी, अतिशय शिगेला पोहोचवण्यासाठी काय झालं, बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड, आता नामकरण सोहळा असतो, बारसं असतं, आमचे नाव ठेवले जाणार होते, ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, आणि मग त्या नर्सबाई आल्या, त्यांनी आमची आंघोळ घालून दिली, अँड वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आणि आम्ही दोघंही मिक्स झालो, म्हणजे माझ्या जागी तो आला आणि त्याच्या जागी मी गेलो. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, आणि नशिबाची आज्ञा झाली आम्हाला, आणि बघा काय झालं, ऑर रॅदर नर्स विम, किंवा नर्सला जी काही लहर आली होती की माझ्या जागी त्याला ठेवण्याची, त्याच्या जागी मला ठेवण्याची, म्हणजे त्या नर्सची लहर म्हणा किंवा नशिबाचा आदेश म्हणा, काय झालं, माय ब्रदर जॉन गॉट क्रिस्टन मी अँड आय गॉट क्रिस्टन हिम, माझा जो भाऊ आहे जॉन, त्याला म्हणजे माझ्यासाठी जे नाव ठेवलं गेलेलं होतं ते नाव त्याचं ठेवलं गेलं, आणि त्याचं जे नाव ठेवलं जाणार होतं ते नाव माझं ठेवलं गेलं. माझं नाव त्याला, त्याचं नाव मला, माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात, ओम भट स्वाहा, अशा प्रकारे प्रकरण झालं. पुढं बघा मग काय झालं, दिस फॅटल लाईकनेस इवन डॉग, आणि हे जे आमचं नशीब होतं, नशीब म्हणा किंवा जे काय असेल ते, लाईक
लाईकनेस इवन डॉग, म्हणजे त्यांनी आमचा इतका पिच्छा पुरवला ह्या ज्या काही फजिती होणाऱ्या गोष्टी होत्या. माय फूट स्टेप्स वेन ॲट स्कूल, जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हासुद्धा माझा पिच्छा ह्या नशिबाच्या ज्या दुर्दैवाने घडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्यांनी माझा पिच्छा सोडला नाही. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट ऑफ फुल. माझा भाऊ जॉन काहीतरी मूर्खपणा करायचा, काहीतरी खोड्या करायचा आणि त्याच्यासाठी नेहमी मला फ्लॉग केलं जायचं, मला फटके पडायचे, मला सोलून काढलं जायचं आणि असं नेहमी नेहमी व्हायचं. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली, आणि म्हणून मी सारखा सारखा हा प्रश्न सगळ्यांच्या समोर ठेवतो फ्रुटलेसली, कारण मला माहिती आहे याचं उत्तर कोणाकडेही नसतं, मला त्याचं उत्तर मिळणार नसतं. टू एव्हरी वन आय न्यू, ज्याला ज्याला मी ओळखतो त्या सगळ्यांना मी हे विचारत असतो, व्हॉट वूड यू डू इफ यू वर मी टू प्रूव्ह दॅट यू वर यू. का तुम्ही काय केलं असतं, व्हॉट यू वूड यू डू, व्हॉट वूड यू डू, तुम्ही काय कराल जर का तुम्ही माझ्या जागी असाल तर. कशासाठी? टू प्रूव्ह दॅट यू वर यू, तुम्ही आहात हे प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजे जो मूर्खपणा केलेला आहे तो माझ्या भावाने केलेला आहे, तो मी केलेला नाही आहे, हे प्रूव्ह करण्यासाठी की तुम्ही आहात, याच्यासाठी तुम्ही काय कराल, हा प्रश्न मी सतत जो मिळेल त्याला विचारत राहतो, जरी मला माहिती असतं की याचं उत्तर मला मिळणे नाही आहे. आर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. आता बघा काय झालं, आमचं हे जे एकसारखं दिसणं होतं, क्लोज रिझेम्बलन्स, आम्ही दोघं जे एकसारखे दिसायचो, दॅट टर्न द टाईड, आणि त्याच्यामुळे एक फार मोठा कहाणी में ट्विस्ट आ गया, फार मोठा बदल घडून आला. ऑफ माय डोमेस्टिक लाईफ, माझं जे वैयक्तिक आयुष्य होतं त्याच्यामध्ये सुद्धा एक फार मोठी लाट आली. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड, बघा का पोएट काय सांगत आहे, फॉर सम हाऊ, काय झालं काय माहिती कुणास ठाऊक, माय इंटेंडेड ब्राईड म्हणजे माझी जी नियोजित वधू होती, माझं जिच्याशी लग्न होणार होतो, बिकेम माय ब्रदर्स वाईफ, तिचं लग्न कोणाशी झालं, माझ्या भावाशी झालं. लग्न होणार कोणाशी होतं, माझ्याशी लग्न जमलेलं होतं, माझ्यासाठी नियोजित केलेली ती वधू होती, परंतु तिचं लग्न झालं माझ्या भावाशी. शी बिकेम माय ब्रदर्स वाईफ. इन फॅक्ट year after year the same absurd mistakes went on. आणि वर्षानुवर्षे अशा या हास्यास्पद ज्या चुका, ॲब्सर्ड मिस्टेक्स या होत गेल्या वेंट ऑन अँड व्हेन आय डायड. आणि मित्रांनो, जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा काय झालं बघा, द नेबर्स केम, शेजारी आले, अँड बरीड ब्रदर जॉन. आणि त्यांनी काय केलं, मेलो मी, मृत्यू माझा झाला, शेजारी आले आणि माझा भाऊ जो की झोपलेला होता त्याला उचलून नेलं आणि त्याला थडग्यामध्ये पुरून टाकलं. म्हणजे कोणाला पुरलं, माझ्या भावाला, जॉनला. मृत्यू कोणाचा झाला होता, माझा, आणि पुरलं कोणाला, माझ्या भावाला. सो वी कॅन सी देर इज लॉट्स ऑफ एक्झॅजरेशन इन दिस पोएम. एक्झॅजरेशन म्हणजे अतिशयोक्ती केल्या गेलेली आहे आणि त्याच्यामुळे कविता अतिशय ह्युमरस झालेली आहे. इट्स अ व्हेरी interesting poem, very humorous poem, exaggeration with full of exaggeration. I hope you enjoyed the poem, and see you in the next poem. If you like the poem, please like, share and subscribe. Thank you.